मॉर्निंग. आजच्या मेन्यू मध्ये आहे मसाला वांग. ज्या माझ्यासारख्या न्यू मॉम आहेत त्यांचे सतत मला मेसेजेस येत आहेत की मला कॅरियरची लिंक. तर हे लव्ह लॅबचं कॅरियर आहे ज्याची लिंक मी माझ्या इंस्टाग्रामच्या बायो मध्ये दिलेली आहे. प्लीज तिथे जाऊन चेक. मी हे वृंदासाठी जास्तीत जास्त 2 तास वापरलेलं आहे. प्लीज तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करूनच हे वापरा. आता वळूया आजच्या रेसिपीकडे. बरं, हा व्हिडिओ मी खूप आधी शूट केला होता जेव्हा मी नुकतंच सगळं खायला सुरुवात केली. त्यामुळे तोंडाला चव येण्यासाठी मी असं चमचमीत आणि मसालेदार वांग बनवलं. असं मसालेदार वांग महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये बनतं. तरीही मी रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करते. तेलामध्ये सुकं खोबरं, कांदा, आलं, लसूण मी आधी व्यवस्थित परतून घेतलं. मग त्यामध्ये कोथिंबीर ऍड करून बारीक वाटून घेतलं. आता व्हिडिओच्या मध्ये मध्ये तुम्हाला चिन्मय दिसत असेल तर हो, त्याला मी माझी मदत म्हणून भांडी घासायला लावली. असो, आता कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये वाटलेला मसाला तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचा. त्यामध्ये हळद, हिंग, लाल तिखट, सावजी मसाला आणि मीठ घालून सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. चिरलेली वांगी त्यामध्ये परतून गरम पाणी ऍड करून शिजवायला ठेवायची. मग वांगी शिजेस्तोवर उरलेली घरातली कामं करून घ्यायची, जसं की मी वृंदाच्या कपड्यांच्या घड्या घालते. बरं, मला घरातल्या कामांमध्ये कोण मदत करतं याबद्दल मी पुढच्या व्लॉग्स मध्ये सांगणारच आहे. पण हे चमचमीत मसालेदार वांग इतकं अमेझिंग झालेलं, पोळी किंवा भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. नक्की आज बनवा.